नमस्कार मित्रांनो गावाकडचं जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलो होतो. जे 2-3 दिवस अगोदर आपण काय केली होती की जी पळाटी असते ना, ही ट्रॅक्टरनं तिला आपण काढून घेतली होती. तर काढल्याच्या नंतर आपण काय केलं, आज त्याची गोळा करून त्याला आपण सगळे गंज करून त्याला आपण पेटून देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आता काय केलं मी याच्या पाठीमागं पाहू असे गंज बनवलेत आणि आता सध्या त्याला गोळा करणं चालू आहे. तुम्ही आता पाहू शकता पाठीमागे, इकडे पाठीमागे आपली आई आहे. आई पण पळाटी जे बांधाची कडी होती ती उपटून हाताने काढत आहे. तर चला आपण आता पळाटी वगैरे गोळा करू आपण आणि त्याला सगळे गंज मारून पेटून देऊया. आता इकडे तुम्ही पाहू शकता आई काय करायची, पळाटी आपली काढत आहे. जे बांधाला होते, जे झाडं राहिलेली उरलेले ट्रॅक्टरनं जे निघाले नाही असे झाडं आपण काढून सगळे गंज मारून त्याला पेटून देणार आहे. सगळी उचलून काढली आणि तिकडं आपण वरती आपण गंज मारलेला आहे, सगळी झालेली राहिली. त्याला आपण आता एका जागेवर गंज करून टाकून पेटवून देणार आहोत. उभ्या पळाट्या वरल्याच याला गंज केलेले सगळे आता आपण त्याकडे येऊ का? हा, याला ते करून गवत नाही का, थोडस गवत टाकून याला देतो पेटून नाही गंज झालेली. असे गंज केलेले सगळे आता याला आपल्याला पेटवून द्यायचे. ह्या गंजाला पेटवून द्या. इथं देऊ गेले करून. हा, ते करून सर दुसरा गण तिकडे मारू आणि तिकडे देऊच येतोय. कोणाचं बरं आहे लवकर आहे करून द्यायला, नाही डबल सगळे चटके बसले त्याचे भाप येते. मग उन्हाचं शेक लागत. आता लागलं ऊन वाढायला, 9:30लाच ऊन होत आहे. झालं एक काढला पण देऊ ठेवतो त्याला, ते एक त्याला गवत लागला. आता गवत इकडं ये ना, मला ह्या एक काड्याच्या ह्या पळाट्या उपटू दे ना. एक काड्या उपटूला माझ्या मग एक गंज मारता येतं आणि मग चेत येते. राहिलेल्या पळाट्या या काय करत आहे, उठून घेणार आहे. आपण 2-3 दिवस अगोदर टाकला होता आपल्या शेतातला मरून, जो ट्रॅक्टरनं नेला होता. त्याने काय केलं, अर्धात नेला आणि अर्धा राहू द्याला. पाहू शकता आपल्या इकडे विहीर आहे. विहिरीला मस्त आता पाणी ऐकण्यात मोठा होतो. इथे हे मुरुम थोडा राहिला, अर्धाच राहिला, अर्धा घेऊन गेले आणि शेत खाली केलं थोडं. विहिरीला पाणी आहे की नाही पाहू आपण. विहिरीला चांगलं पाणी आहे, बरीच पाणी आहे. 20 फुटावरच पाणी आहे आपल्या विहिरीला, अजून पाणी कमी झालेलंच नाही. आपण दिलेलं गंज पेटून आवश्यकता. त्याच्या एका जागेवर गंज मारायचे होते सगळे मोठाले गंज. हा, मोठ्यालीच करणं लागते ना. हा, मोठमोठाले गंज मारून टाकले. तिकडे बी गंजाला पेटून द्यावं लागेल. हो. हा, उपटत नाहीत बाप्पा. काय 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 आलं म्हणलं, काय काय उपटत नाही तर. हा, त्याच्या दोन निब्बर आलेले.
आता इतकुशालाच अडकतात ते हा, जाऊ. कुठे करा म्हणलं जाऊ, एक तास आहे. जेवढं दिवसा येईल मान- तेवढं हाताने घ्यावा करून हम्म. आणि नंतर पाळीनं निघले तर निघले मग हा आणि ज्या राहते ते पाळी मारून घेऊन लगेच हे झालं सगळं काय याच्याची सांग कसं राहिलंय इकडे याच्यातलं झालं ना सगळं याच्यात साड्या? त्याच्यात राहिलंय कुठं मोठं आहे हा ते राह पाळी निघल्याच्या नंतर डबल याच्यात लागलं हा ना पाळी हम्म. हम्म. ते भोकरीचं बी हे करून घ्यावं लागतं खाऊन खाऊन ते फांद्या साळून घेऊन लागते आणि तिथं वखर जात नाही हो ना ट्रॅक्टर जात नाही तिथे ते लय खाली खाली आलं त्याला नंतर बांध सगळं मग तिथं गवत लय होतंय पांगून द्यावं लागेल सगळं. लय जाते ते. हे बी काढे उचलून टाकायचे ठोकर घेऊन लागते ना हा सगळं सगळं पाळी घातल्यावर पुन्हा याचावं लागल हो ना मग नंतर त्यानं पाळी घातल्यावर बी पुन्हा याचावं लागल ना हो ह्या काड्यात ते नांगरूनच घ्यावं मग सगळं. वखराला आड येतात मग हे वाटत नांगरूनच टाकावं मग कसं काय डबल होणार नांगटीला तर 2000 रुपये एकर घ्यायला लागलेत काय करावा त्याला काय लागायचं मग जाऊ दे बाबा औंदाच्या वरीस पुढं ना औंदाच्या वरीस सगळी आपली ही अडचण आहे का बी भरण आणायचं खत आणायचं खताचे भाव वाढले सरकीचे भाव वाढले माझा 1800 आता 2000 वर गेले 2 एकरचे 4000 रुपये चालू हा. ते काय करतो त्याच्यानं राव राहिलं तर कशी होईल कशी शेती तर करू पण आता ट्रॅक्टरला पाळीला दे नाही पाळी फुलीला दे नाही जेवणल्या असं याला आतच नसेल पेरायला हे शेव जमत येत हा? गवताचे आहे ना शेतात येत ते हा खालून चुकूनच हे करून द्यावं लागेल हा त्याला हे करून दिलं तर वल्ले वल्ले असते ना काही हाय काही वाले आहेत काही वाळ्या आहेत हा. वाल्याच्या वाळ्याच्या यानं चाटून जाते काय वाल्या जे असते ना ते आगीच्या मुळे सगळे होतं काय सरळ गवतात काडीनं बोंबून गेले ते काट्या काट्या घ्यायला लागून बांधायचं काढून वरून वरून टाकला त्यानं तोडून हे झालं नाही सगळं काट्या नाही लोकांचे छाले खत आणायचे अरे आपलं काहीच नाही अजून खत आणायचंय आणलो ना आता काय ते लोकांना टाकले आणून पैसेवाले काय आपलं अजून काहीच नाही पाण्या पावसाचं आधी आणून टाकलेलं बरं राहतंय ते कांच्या घ्यावं कोण साळून याला त्याला थोडं थोडं घालून हा? कोणत्या जेसीबीनं म्हणलं ते घेतलं हे करून थोडं करून. काय टाइम झाला आता मला कामाला जाणं लागेल 9 वाजले 9 वाजले मग असं कर तिसरा पारा ही याला चेतवून सनी दे हा. आता झाले चेतवल्या जात असले चेतीव
नाही तर तिसरा पारा येऊन चेतून सनी सगळ्या त्या द्या गरगंज मारावं लागणार हो ना ते आपण आणावं लागून उठून नाही त्या जागेवर. ते पाळसापाशी मारून गंज हा मग आता देऊ येतो पण हा देऊ आता देतो. आताच मारते ना हा आणि लगेच त्याला चेतून सनी दे पकड मी ते बरी घेते का ती हो ना हे घेते नाही करून इतकं ती घेते एवढा काढून मी तर गंज मारते गड्याची मार गंज